नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वत्र तलाठी भरतीचे पेपर चालू आहेत। तर या तलाठी भरतीच्या पेपरमध्ये दुसरा टप्पा म्हणजेच पहिला टप्पा 17/8/2023 ते 22/8/2023 या दरम्यान पार पडलेला आहे। त्यानंतर दुसरा टप्पा 26/8/2023 पासून सुरू झालेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये 26/8/2023 ते 29/8/2023 या दरम्यान या 4 दिवसांच्या दरम्यान तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले महत्त्वपूर्ण प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। चला तर मग वेळ वाया न घालवता या 4 दिवसांमध्ये म्हणजेच 26 ते 29 ऑगस्ट 2023 च्या दरम्यान विचारण्यात आलेले तलाठी भरतीतील महत्त्वपूर्ण प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। पहिला प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या टप्प्यामध्ये या 4 दिवसांमध्ये विचारण्यात आलेला लोकहितवादी यांचे पूर्ण नाव काय? तर बघा काय आहे लोकहितवादी यांचे पूर्ण नाव? गोपाळ हरी देशमुख हे लोकहितवादी यांचे पूर्ण नाव आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जालियनवाला बाग हत्याकांडावर नेमलेल्या चौकशी समितीचे नाव काय आहे? तर बघा काय आहे असाही प्रश्न तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले बघा। डिसऑर्डर्स इक्वेरी कमिटी हे काय आहे? जालियनवाला बाग हत्याकांडावर नेमलेल्या चौकशी समितीचे नाव आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारताला किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे? सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल विद्यार्थी मित्रांनो। 7517 किलोमीटरचा समुद्र किनारा हे आपल्या भारताला लाभलेला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुस्तके व लेखक। तर बघा पुस्तक कोणतं आहे? युगांत। युगांत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा इरावती कर्वे हे या पुस्तकाचे लेखक आहेत आणि पैस या पुस्तकाचे लेखक आहेत दुर्गा भागवत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेतील कलम 350A कशाशी संबंधित आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कशाशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेतील कलम 350A प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाच्या सोयी, कलम 350 तक्रारीच्या निवारणासाठी केलेल्या अभिवेदनाची भाषा ही भारतीय राज्यघटनेतील कलम 350A याच्याशी संबंधित आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 2001 ते 2011 दरम्यान भारताचा लोकसंख्या वृद्धी दर किती होता? तर बघा किती होता? 2001 ते 2011 दरम्यान भारताचा लोकसंख्या वृद्धी दर 17.64% इतका वृद्धी दर हे 2001 ते 2011 या दरम्यान आपल्या भारताचा लोकसंख्या वृद्धी दर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा काही संस्थांना लागू नाहीये, तर अशा संस्थांची यादी कोठे दिली आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रामुख्याने माहिती अधिकार अधिनियम 2005 वरती अतिशय महत्त्वपूर्ण असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे बघा। अनुसूची 2 म्हणजे अनुसूची 2 या संस्थांच्या यादीमध्ये दिलेली आहे। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा, पेशीचा शोध कोणी लावला? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणी लावलेला आहे पेशीचा शोध? रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञांनी पेशीचा शोध लावलेला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, नथुला खिंड कोणत्या राज्यात आहे? तर बघा कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो? नथुला खिंड सिक्कीम या राज्यामध्ये नथुला खिंड आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुस्तके व लेखक। तर बघा कोणतं पुस्तक विचारण्यात आलेलं आहे तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये? रानवाटा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा मारुती चित्तमपल्ली। त्यानंतर चित्रलिपी या पुस्तकाचे लेखक आहेत बघा वसंत आबाजी डहाके हे या पुस्तकाचे लेखक आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, नर्मदी नदीच्या दक्षिण भागात कोणते पठार आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न कालच्याच तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला बघा। दख्खनचे पठार हे नर्मदा नदीच्या दक्षिण भागात आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, समाजवादी या शब्दाचा राज्यघटनेच्या प्रस्ताविकेत कितव्या घटनादुरुस्तीने समावेश केला? बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा घटनादुरुस्तीवर। 42वी घटनादुरुस्ती 1976 हे समाजवादी या शब्दाचा राज्यघटनेच्या प्रस्ताविकेत म्हणजेच 42व्या घटनादुरुस्तीमध्ये 1976 यामध्ये समावेश केला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्तांचे वेतन ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणाला आहे मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्तांचे वेतन ठरवण्याचा अधिकार? केंद्र सरकार, जे की 2019 मधील सुधारणानुसार केंद्र सरकारला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, राज्यघटनेतील कलम 19(1) सी कशाशी संबंधित आहे?
तर बघा कशाशी संबंधित आहे, प्रामुख्याने संघटना किंवा संघ किंवा सहकारी सोसायटी स्थापन करण्याच्या स्वातंत्र्याचा हक्क याच्याशी संबंधित राज्यघटनेतील कलम 19(1) याच्याशी संबंधित आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महत्त्वाचा, पहिली भारत महिला परिषद कोणी स्थापन केली होती? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणी स्थापन केली होती पहिली भारत महिला परिषद? रमाबाई रानडे यांनी 1904 मध्ये मुंबई या ठिकाणी पहिली भारत महिला परिषद स्थापन केली होती। असेच प्रश्न तुम्हाला पुन्हा तिसऱ्या शिफ्टमध्ये रिपीट होतात, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, जेणेकरून त्या प्रश्नाचा खूप मोठा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये होणार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ट्विटर सोशल मीडिया कंपनीची स्थापना कधी झाली? तर बघा ट्विटरची स्थापना कधी झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो? मार्च 2006 मध्ये ट्विटर या सोशल मीडिया कंपनीची स्थापना झालेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य कोणते? तर बघा कोणते आहे भारतातील सर्वात कमी साक्षर असलेले राज्य? बिहार। बिहार हे सर्वात कमी साक्षर असलेले राज्य आहे। तर बघा सर्वात जास्त कोणत्या राज्याचा आहे बघा, हाही प्रश्न तुम्हाला लागोपाठ विचारण्यात येतोय बघा परीक्षेमध्ये। केरळ या राज्याचा तो किती आहे बघा, 94% इतके साक्षर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक ग्रामीण भाग असणारे राज्य कोणते आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणते आहे? प्रामुख्याने 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक ग्रामीण भाग असणारे राज्य हिमाचल प्रदेश। तर बघा किती आहे पर्सेंटेजमध्ये देखील तो आपण लक्षात ठेवू शकता, 90% इतका आहे। त्यानंतर सर्वात जास्त शहरी लोकसंख्येचे प्रमाण आहे दिल्ली या ठिकाणी, तो आहे 97.5%। आणि सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्या असलेले राज्य आहे उत्तर प्रदेश, आणि सर्वात कमी ग्रामीण लोकसंख्या असलेले राज्य आहे सिक्कीम, आणि सर्वात जास्त शहरी लोकसंख्या असलेले राज्य आहे आपलं महाराष्ट्र। असे प्रश्न आपण नोट डाऊन करून घ्या, जेणेकरून याचा फायदा परीक्षेमध्ये होणार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वॉरेन हेस्टिंग या गव्हर्नरचा कार्यकाळ किती होता? बघा अतिशय डीप मध्ये जाऊन इतिहासावर आधारित प्रश्न विचारण्यात आलेला बघा। 1772 ते 1785 हा कार्यकाळ वॉरेन हेस्टिंगचा आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तक कोणी लिहिले? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणी लिहिलेलं आहे महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तक? दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी 1836 मध्ये महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तक लिहिलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय संविधानातील कलम 15 कशाशी संबंधित आहे? बघा कलमावर, राज्यघटनेवर, 2011च्या जनगणनेवर, RTI वर प्रामुख्याने प्रश्न हे तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये हमखास विचारत आहेत, त्यामुळे हे सर्व जे काही टॉपिक आहेत ते कव्हर करून घ्या। तर बघा या ठिकाणी कलम 15 कशाशी संबंधित आहे? धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई हे काय आहे? कलम 15 याच्याशी संबंधित आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, एखादी व्यक्ती 1 मार्च 1947 नंतर पाकिस्तानमध्ये स्थलांतर करून गेलेली आहे, मात्र तिला पुन्हा कायदेशीररित्या कायमचे भारतात परतायचे असेल तर त्याबाबत तरतुदी राज्यघटनेतील कोणत्या कलमात आहे? बघा किती प्रश्न मोठा विचारण्यात आलेला आहे बघा। तर बघा कलम 7 या राज्यघटनेतील तरतुदी कलमात आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कोणत्या कलमानुसार माहिती प्रकट करण्याला काही अपवाद आहेत? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कलम 8 या कलमानुसार माहिती प्रकट करण्याला काही अपवाद आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार केंद्रीय माहिती आयुक्तांचा कार्यकाळ किती असतो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, किती असतो? माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार केंद्रीय माहिती आयुक्तांचा कार्यकाळ शपथ घेतल्यापासून 3 वर्ष किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंत हे प्रामुख्याने केंद्रीय माहिती आयुक्तांचा कार्यकाळ असतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ऐक्यवर्धिनी सभा या संस्थेची स्थापना कुणी केली? तर बघा कुणी केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो? ऐक्यवर्धिनी सभा या संस्थेची स्थापना वासुदेव बळवंत फडके यांनी या संस्थेची स्थापना केलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पश्चिम घाटात जास्त पाऊस पडण्याचे कारण खालीलपैकी काय आहे? तर बघा काय आहे प्रामुख्याने प्रमुख कारण? बघा पश्चिम घाटामध्ये जास्त पाऊस पडण्याचं कारण नैऋत्य मोसमी वारे, अरबी समुद्र आणि प्रतिरोध पर्जन्य या 3 कारणामुळे पश्चिम घाटामध्ये जास्त पाऊस पडण्याचे कारण आहे।
त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या भारतीय शहराला वर्ल्ड ग्रीन सिटी अवॉर्ड 2022 देण्यात आला? बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, जीकेवर आधारित. हैदराबाद म्हणजे तेलंगणा या ठिकाणाला भारतीय शहराला वर्ल्ड ग्रीन सिटी अवॉर्ड 2022ने सन्मानित करण्यात आले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 2011च्या जनगणनेनुसार भारतात सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 2011च्या जनगणनेवरती प्रामुख्याने प्रत्येक शिफ्टमध्ये प्रश्न हे विचारण्यात येत बघा. तर बघा, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या या राज्यात आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ईशान्य मोसमी वाऱ्यापासून कोणत्या राज्याला सर्वाधिक पर्जन्य प्राप्त होते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तमिळनाडू या राज्याला ईशान्य मोसमी वाऱ्यापासून सर्वात जास्त पर्जन्य प्राप्त होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शेवटचा मुघल बादशहा बहादूर शाह जफर याचा मृत्यू कधी झाला? बघा, असा प्रश्न तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेलं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 1862 रंगून या ठिकाणी शेवटचा मुघल बादशहा बहादूर शाह जफर यांचा मृत्यू झालेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पंडिता रमाबाई यावर आधारित देखील प्रामुख्याने 28, 29 या दोनही दिवशी यावर आधारित प्रश्न विचारण्यात आलेले होते. त्यामुळे पंडिता रमाबाई यावरती थोडंसं डिटेलमध्ये आपण पाहूया यांच्यावरती माहिती. शारदा सदन 11 मार्च 1889 मुंबई या ठिकाणी झालेला आहे, त्याची स्थापना. त्यानंतर मुक्ती सदन ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी. कृपा सदन आहे निरश्रित विधवा स्त्रियांसाठी. त्यानंतर आर्य महिला समाजाची स्थापना देखील पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे, 30 एप्रिल 1882 पुणे या ठिकाणी. त्यानंतर पुस्तके बघा पंडिता रमाबाई यांची कोणकोणती आहेत? स्त्री धर्मनीती 1882, हायकस्ट हिंदू वुमन, माझी साक्ष म्हणजे आत्मचरित्र, बायबलचे मराठीत भाषांतर आणि अमेरिकेचा प्रवास ह्या सर्व पुस्तके पंडिता रमाबाई यांच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता घटक राज्यघटनेतील भाग 1 मध्ये समाविष्ट नाही? तर बघा कलम 1 ते 4 हे समाविष्ट नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 2001 ते 2011च्या दरम्यान बौद्ध धर्मांची लोकसंख्या किती टक्क्यांनी वाढली? तर बघा किती टक्क्यांनी वाढलेली आहे बौद्ध धर्मांची लोकसंख्या 2001 ते 2011 दरम्यान 6.1% इतक्या टक्क्यांनी वाढलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांची तरतूद कोणत्या कलमात केलेली आहे? बघा कलमावर राज्यघटनेवर प्रश्न विचारण्यात येत आहे बघा. कलम 51A या कलमामध्ये भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांची तरतूद ही केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अभिनव भारत सोसायटी कोणी स्थापन केली? तर बघा कोणी स्थापन केलेली आहे? प्रामुख्याने दोनदा हा प्रश्न रिपीट झालेला आहे बघा. विनायक दामोदर सावरकर यांनी अभिनव भारत सोसायटीची स्थापना केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुस्तके व लेखक. तर बघा पुस्तक कोणतं आहे? ययाती आणि देवयानी हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? बघा लेखक कोण आहेत या पुस्तकाचे? वि.वा. शिरवाडकर हे या पुस्तकाचे लेखक आहेत. त्यानंतर अगळपगळ या पुस्तकाचे लेखक आहेत पु ल देशपांडे आणि घाशीराम कोतवाल या पुस्तकाचे लेखक आहेत विजय तेंडुलकर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्राचे पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण होते? तर बघा कोण होते विद्यार्थी मित्रांनो? महाराष्ट्राचे पहिले मुख्य माहिती आयुक्त श्री सुरेश जोशी हे महाराष्ट्राचे पहिले मुख्य माहिती आयुक्त होते. तर आपल्या भारताचे पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण होते? बघा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, कदाचित परीक्षेमध्ये हाही प्रश्न विचारण्यात येतो बघा. श्री वजाहत हबीबुल्लाह हे आपल्या भारताचे पहिले मुख्य माहिती आयुक्त आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वेद समाजाची स्थापना कधी झाली? तर बघा कधी झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो वेद समाजाची स्थापना? प्रामुख्याने 1864 साली वेद समाजाची स्थापना झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सिंधू नदी जल करार केव्हा झाला? तर बघा केव्हा झालेला आहे सिंधू नदी जल करार? 19 सप्टेंबर 1960 या वर्षी सिंधू नदी जल करार झालेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महालवारी पद्धत कोणत्या वर्षी लागू झाली? तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या वर्षी लागू झालेला आहे महालवारी पद्धत? 1822 हॉल्ट मॅकेझी या वर्षी लागू झालेलं आहे. त्यानंतर कायमधारा किंवा जमीनदारी पद्धत कधी लागू झालेला आहे? बघा लॉर्ड कॉर्नवालिस 1793 या वर्षी लागू झालेला आहे. त्यानंतर रयतवारी पद्धत देखील तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात बघा.
थॉमस मनरो 1820 या वर्षी ही पद्धत लागू झालेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुस्तके व लेखक। तर बघा पुस्तक कोणकोणते आहेत? महानायक या पुस्तकाचे लेखक आहेत बघा विश्वास पाटील। त्यानंतर पुढचा पुस्तक विचारण्यात आलेलं होतं बघा परीक्षेमध्ये, वारणेचा वाघ या पुस्तकाचे लेखक आहेत अण्णाभाऊ साठे। त्यानंतर बिडार या पुस्तकाचे लेखक आहेत भालचंद्र नेमाडे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 1757 साली झालेल्या प्लासीच्या लढाईत सिराज उदौला विरुद्ध कोण लढत होते? तर बघा कोण लढत होते? 1757 साली झालेल्या प्लासीच्या लढाईत सिराज उदौला विरुद्ध रॉबर्ट क्लाइव्ह हे लढत होते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, परमहंस सभेची स्थापना किती साली झाली? बघा हा प्रश्न रिपीट झालेला बघा, पहिल्या सेक्शनमध्ये देखील विचारण्यात आलेला होता, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे स्टार करून नोट डाऊन करून घ्या, हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे बघा। 31 जुलै 1849 रोजी मुंबई या ठिकाणी परमहंस सभेची स्थापना झालेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय द्वीपकल्पीय पठारावरील सर्वात लांब नदी कोणती? तर बघा लांब नदी कोणती आहे भारतीय द्वीपकल्पीय पठारावरील सर्वात लांब? गोदावरी ही सर्वात लांब नदी आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जनगणना 1991 नुसार भारताचे लिंग गुणोत्तर काय होते? तर बघा 1991च्या जनगणनेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर किती आहे? 927 इतके लिंग गुणोत्तर आहे। तर 2001 नुसार किती आहे बघा? 933 आणि 2011 नुसार 943 इतके आहे। या ठिकाणी कन्फ्युजन व्हायचं नाही, प्रामुख्याने 91, 2001, 2011 मध्ये किती आहे या ठिकाणी नमूद करण्यात आलेला आहे, नोट डाऊन करून घ्या। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या धर्माची लोकसंख्या चौथ्या क्रमांकावर होती? तर बघा चौथ्या क्रमांकावर कोणत्या धर्माची होती? 2011च्या जनगणनेनुसार शीख या धर्माची चौथ्या क्रमांकावर होती। तर बघा किती? 2.08 कोटी। पहिल्या क्रमांकावर होतं हिंदू 96.63 कोटी, दुसऱ्या क्रमांकावर धर्म होतं बघा मुस्लिम 17.22 कोटी, तिसऱ्या क्रमांकावर होतं ख्रिश्चन 2.78 कोटी आणि चौथ्या क्रमांकावर जे की आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आलेलं आहे बघा शीख धर्म आणि 2.08 कोटी इतकी या ठिकाणी धर्मांची लोकसंख्या आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सर्वप्रथम माहितीचा अधिकार कायदा कोणत्या राज्याने पारित केला? बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आलेला बघा परीक्षेमध्ये, तमिळनाडू या राज्याने सर्वप्रथम माहितीचा अधिकार कायदा 1997 या वर्षी पारित केलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मुंगीच्या दंशामध्ये कोणते आम्ल असते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणते आम्ल असते मुंगीच्या दंशामध्ये? फॉर्मिक ॲसिड किंवा मेथॅनॉइक ॲसिड हे मुंगीच्या दंशामध्ये आम्ल असते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 2011च्या जनगणनेनुसार लक्षद्वीपची साक्षरता किती आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो किती आहे 2011च्या जनगणनेनुसार लक्षद्वीपची साक्षरता 91.85% इतकी आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कधी लागू झाला? तर बघा विद्यार्थी मित्रांनो कधी लागू झालेला आहे? 12 ऑक्टोबर 2005 या वर्षी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हे लागू झालेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारताचे पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण होते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोण होते? प्रामुख्याने भारताचे पहिले मुख्य माहिती आयुक्त श्री वजाहत हबीबुल्लाह हे होते। त्यानंतर सध्याचे आपल्या भारताचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत बघा? यशवर्धन कुमार सिन्हा आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्य माहिती आयुक्त आहेत सुरेश जोशी आणि महाराष्ट्राचे सध्याचे मुख्य माहिती आयुक्त आहेत सुमित मलिक। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 2001 ते 2011च्या दरम्यान कोणत्या धर्माच्या लोकसंख्या वाढीचा दर 15.5% होता? तर बघा विद्यार्थी मित्रांनो ख्रिश्चन या धर्माचा लोकसंख्या वाढीचा दर हे 2001 ते 2011च्या दरम्यान 15.5% होता। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जनगणना 2011 नुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती आहे? बघा 2011च्या जनगणनेवरती प्रामुख्याने कशा पद्धतीचे प्रश्न प्रत्येक शिफ्टमध्ये विचारण्यात आलेले बघा फिरून 382 ही लोकसंख्येची घनता 2011च्या जनगणनेनुसार आपल्या भारताची आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारताच्या सर्वात पश्चिमेकडील गुजरात व सर्वात पूर्वेकडील अरुणाचल प्रदेश यांच्यात वेळेचा फरक किती आहे?
तर बघा विद्यार्थी मित्रांनो किती आहे वेळेचा फरक, 116 मिनिट म्हणजे 1 तास 56 मिनिट 29 डिग्री इतका फरक आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आरोग्य हक्क आणणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर बघा कोणते आहे आरोग्य हक्क आणणारे पहिले राज्य आपल्या भारतातील? राजस्थान हे राज्य आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, NCRFचा फुल फॉर्म काय आहे? तर बघा काय आहे NCRFचा फुल फॉर्म प्रामुख्याने विद्यार्थी मित्रांनो? नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क, ज्याला आपण NCRF या नावाने संबोधतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, क जीवनसत्वाच्या अभावाने कोणता आजार होतो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणता आजार होतो क जीवनसत्वाच्या अभावाने? स्कर्वी हा आजार क जीवनसत्वाच्या अभावाने होतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मध्ये सुधारणा किंवा दुरुस्ती कधी करण्यात आली? बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा। जुलै 2019 मध्ये माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मध्ये सुधारणा दुरुस्ती ही जुलै 2019 मध्ये करण्यात आली। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सारे पोपट उडाले या वाक्याचा प्रयोग ओळखा। तर बघा वाक्य काय आहे? सारे पोपट उडाले या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे बघा। अकर्मक कर्तरी प्रयोग हे आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, इंटरमोलिक्युलर फोर्स म्हणजे आंतररेणवीय बल सर्वाधिक कोणत्या स्थितीत असते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो स्थायू या स्थितीमध्ये असते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कृष्णा नदीची एकूण लांबी किती आहे? तर बघा किती आहे कृष्णा नदीची एकूण लांबी? 1400 किलोमीटर इतकी एकूण लांबी ही कृष्णा नदीची आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, धुवाधार धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या नदीवरती आहे धुवाधार धबधबा? नर्मदा नदी म्हणजे मध्य प्रदेश या राज्यामध्ये धुवाधार धबधबा आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जमीन महसुलाची कायमधारा पद्धत कधी लागू झाली? तर बघा विद्यार्थी मित्रांनो कधी लागू झालेली आहे जमीन महसुलाची कायमधारा पद्धत? 1793 या वर्षी लागू झालेलं आहे। तर कायमधारा पद्धतीचे जनक कोण आहेत बघा? लॉर्ड कॉर्नवालिस हे कायमधारा पद्धतीचे जनक आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, परमहंस सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर बघा कोणत्या वर्षी झालेली आहे परमहंस सभेची स्थापना? 31 जुलै 1849 मुंबई या ठिकाणी परमहंस सभेची स्थापना झालेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, लॉर्ड डलहौसीचा कार्यकाळ किती होता? असाही प्रश्न तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो लॉर्ड डलहौसीचा कार्यकाळ किती आहे? 1848 ते 1856 हा कार्यकाळ लॉर्ड डलहौसीचा आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेतील 42व्या घटनादुरुस्तीचे वर्ष काय होते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो काय होते भारतीय राज्यघटनेतील 42व्या घटनादुरुस्तीचे वर्ष? 1976 हे वर्ष होते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 2011च्या जनगणनेनुसार भारताचे बाललिंग गुणोत्तर किती होते? तर बघा किती होते बाललिंग गुणोत्तर जे की 0 ते 6 वयोगटातील 918 इतके होते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेतील कलम 3 हे कशाशी संबंधित आहे? तर बघा कलमावर आधारित प्रश्न विचारण्यात आलेले बघा। नवीन राज्यांची निर्मिती आणि विद्यमान राज्यांची क्षेत्रे सीमा अथवा नावे यात फेरफार हे कलम 3शी संबंधित आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती नदी ही हिमालयात उगम पावणारी आहे? तर बघा ब्रह्मपुत्रा ही नदी आहे। ही नदी विद्यार्थी मित्रांनो हिमालयात उगम पावणारी नदी आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार राज्य मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती कोणत्या कलमानुसार होते? बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आलेला बघा, कलम 15 या कलमानुसार होते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रार्थना समाजाची स्थापना कुणी केली? तर बघा विद्यार्थी मित्रांनो कुणी केलेली आहे प्रार्थना समाजाची स्थापना? आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 1873 साली स्थापन झालेल्या सत्यशोधक समाजाचे संस्थापक कोण होते? सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल। महात्मा ज्योतिबा फुले हे 1873 साली स्थापन झालेल्या सत्यशोधक समाजाचे संस्थापक आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, फिर्याद पौर्णिमा हे काव्यसंग्रह कोणाचे आहेत?
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणाचे आहेत? फिर्याद पौर्णिमा हे काव्यसंग्रह हिरा बनसोडे यांच्या हे काव्यसंग्रह आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वावटळ ही कादंबरी कोणाची आहे? तर बघा कोणाची आहे वावटळ ही कादंबरी? व्यंकटेश माडगुळकर यांची ही कादंबरी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मुधोळ हौंड ही कुत्र्यांची जात कोणत्या राज्यात आढळते? तर बघा कोणत्या राज्यामध्ये आढळते? मुधोळ हौंड ही कुत्र्याची जात कर्नाटक या राज्यामध्ये आढळते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वातावरणात ऑक्सिजन या वायूंचे प्रमाण किती टक्के असते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, किती टक्के असते? प्रामुख्याने 21% म्हणजे 20.94% हे वातावरणात ऑक्सिजन या वायूचे प्रमाण असते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, रयतवारी पद्धत कोणत्या गव्हर्नरच्या काळात लागू झाली? बघा असेही प्रश्न तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये विचारत आहेत. बघा थॉमस मनरो 1820 ते 27 हा रयतवारी पद्धत या गव्हर्नरच्या काळामध्ये लागू झालेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जनगणना 2011 नुसार भारतात सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या राज्याची आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या राज्याची आहे 2011 नुसार सर्वात कमी लोकसंख्या? सिक्कीम म्हणजेच 6 लाख इतकी लोकसंख्या या राज्याची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 2011 जनगणनेनुसार गोवा या राज्याची घनता किती आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, किती आहे? 394 इतकी घनता गोवा या राज्याची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना कधी झाली आणि एकूण किती सदस्य हजर होते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. 28 डिसेंबर 1885 आणि एकूण 72 प्रतिनिधी हजर होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, युरिच लीग ही कशाशी संबंधित आहे? तर बघा युरिच लीग कशाशी संबंधित आहे विद्यार्थी मित्रांनो? फुटबॉल याच्याशी संबंधित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूणच 26/8/2023 ते 29/8/2023 या कालावधीमध्ये या तारखेदरम्यान जे काही तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न होते त्या सर्व या 4 दिवसाच्या सर्व प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.